सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही खरोशीला चालल्यात। खरोशीची केलंबा आई साक्षात आहे। तर माऊलीच्या आम्ही दर्शनाला चालल्यात। तर चला आपण केलंबा आईच्या दर्शनाला जाऊया। खरोशीची केलंबा आईचे दर्शन घेऊन आल्यावर आम्ही लगेच घरच्या देवांची तर जाणार आहोत। तर आज घरच्या देवांची तर भोंडलाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आज आम्ही भोंडला खेळणार आहोत। तर तुम्ही संध्याकाळी पहाच आम्ही कशा प्रकारे खेळ खेळणार आहोत। तो चला तर निघायचं खरोशीला जायला केलंबा आईच्या दर्शनाला। हा चला चला। तर आम्ही निघालो खरोशीला जायला केलंबा आईच्या दर्शनाला। स्वरूपा तुला कसं वाटतंय आपण केलंबा आईच्या दर्शनाला चाललो तर? खूप बरं वाटतंय। चांगला फील होतंय ना? रुची तुला कसं वाटतंय? मस्त। ओंकार तुला कसं वाटतंय? चांगला वाटतंय ना? आम्ही खरोशीला चाललो आता केलंबा आईच्या दर्शनाला। मी खूप एक्साइटेड आहे आणि मी पहिल्यांदा चालले आहे। रस्त्यात कारपाडाचे शिवाई देवीचं मंदिर आहे। तर आमचं आता शिवाई माऊलीचा दर्शन घेण्याचा बेत झालेला आहे। तर आता आपण पहिले तिथे जाऊया दर्शनाला आणि नंतर खरोशीला निघूया। तिथे दर्शन झाले की आपण लगेच खरोशीला केलंबा आईच्या दर्शनाला निघूया। तर आम्ही खारपाड्याला पोचल्या तर तिथं शिवाईचे मंदिर आहे। तिथं पण आपण दर्शन घेऊन जाऊया। चला रुची जाऊया आपण। तर चला खारपाड्याच्या शिवाई मंदिरात आईचं दर्शन घ्यायला। चला तर आपण निघूया। चला दर्शनाला चला चला रुची चला। ओमकार पहा किती सुंदर परिसर आहे तो। मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूपच सुंदर आणि सगळीकडे झाड आहेत। तर आम्ही खारपाड्याच्या शिवाई मंदिरात पोचलेलो आहोत। तर चला आता आईचे दर्शन घेऊया। खारपाड्याची शिवाई देवी पण साक्षात आणि स्वयंभू आहे। तर चला आपण माऊलीचे दर्शन घेऊया। मी पहिल्यांदाच खारपाड्याच्या शिवाई मंदिरात आलो आहे। तर खूप बरं वाटलं। खारपाड्याची शिवाई साक्षात आहे आणि स्वयंभू आहे आणि पाषाणात प्रकट झालेली आहे। तुम्ही पाहू शकता तिचं रूप किती सुंदर आणि भव्य आहे ते। खारपाड्याच्या शिवाईचं महिमा मला माहीत नाही, पण जेवढं मला दिसतंय त्यावरून मी अंदाज काढलं। खूपच बरं वाटलं। तर आता आम्ही रांगेत उभे आहेत दर्शनासाठी। फारशी गर्दी नव्हती, पण तरी पण दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं। पहा आईचं रूप किती सुंदर आहे ते। स्वरूपा पहा कॅप घेऊन दर्शनाला आलेली आहे। पुजारीने तिची कॅप काढलेली आहे। तिला मी बोललो आपण फिरायला ना चाललो, तरी ती ऐकतच नाही। ती कॅप घालून आली दर्शनाला। आता मी माऊलीचे दर्शन घेत आहे। मी माऊलीची ओटी भरली। पहा शिवाई देवीचं माऊलीचं रूप किती भव्य आणि दिव्य आहे ते। आता शिवाईचे दर्शन घेतले की आम्ही लगेच खरोशीला निघणार आहोत। खरोशीला आम्ही केलंबा आईच्या दर्शनाला जाणार आहोत। हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। आज नवरात्रीचा
5वा दिवस. तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझा आवाज पण बसलेला आहे कारण 5 दिवस आम्ही नुसतं तेलकट खातो आहे, त्यामुळे माझा आवाज बसलेला आहे. मला बोलायला खूप जड जातं आहे. आमच्या घरच्या कुलदेवतांची तर दररोज प्रत्येकाच्या नाश्त्याच्या पाल्या असतात, त्यामुळे दररोज सगळी प्रत्येकाच्या नंबरानुसार नाश्ता ठेवतात. तर ते रोज रोज खाऊ खाऊन माझा घसा बसलेला आहे. तर आज आमची नाश्त्याची पाली आहे. तर आता आम्ही सगळ्यांनी शिवाईचे दर्शन घेतलेले आहेत आणि साईडला सगळी नाचत होती, तर आमचा पण नाचण्याचा बेत झालेला. तर आम्ही नाचायला गेलो. तुम्ही पाहू शकता आम्ही नाचतोय ते. पहा तर आम्ही कशा नाचतोय ते. तिथं सगळ्या महिला नाचत होत्या, त्यांना पाहून मला पण नाचायची इच्छा झाली, म्हणून आम्ही पण नाचायला गेलो. खूप बरं वाटलं नाचून. आम्ही केलंबाला पण जाणार आहोत, तेव्हा तिथे पण आम्ही नाचणार आहोत. आम्ही दरवर्षी नेहमी केलंबाला जातो, तेव्हा आम्ही नेहमी आवर्जून केलंबा मंदिरात नाचतो. आईचं माऊलीचं दर्शन झालं की आम्ही मंदिरात दरवर्षी नाचतोच. माझ्या मनात पण नव्हतं की खारपाड्याला शिवाई मंदिरात मला दर्शन भेटेल माऊलीचं. तर आम्ही अचानक मंदिरात आलेलो आहोत. अहोंना माहीत असेल खारपाड्याचं मंदिर, पण मला माहीत नव्हतं. मी पहिल्यांदाच इथे पाया पडायला आलेली आहे. तर खूप बरं वाटलं दर्शन घेऊन. नवरात्रीत देवींचं दर्शन घेतलं की खूप बरं वाटतं, खूप समाधान वाटतं. खारपाड्याच्या शिवाई मंदिरात खूप मस्त वाटत होतं. खूप थंडगार वातावरण होतं आणि नाचायला पण आम्हाला हौस आलेली होती, कारण सगळ्या महिला नाचत होत्या. त्यांना पाहून आम्हाला पण नाचायला खूप बरं वाटत होतं. तर आता आमचं नाचून झालेलं आहे. तर आता आम्ही लगेच खरोशीला निघणार आहोत आई केलंबाच्या दर्शनाला. चला तर आपण निघूया मग. हा मंदिराचा सभोवतालचा परिसर किती सुंदर आहे. तो खूपच सुंदर परिसर आहे. सगळीकडे झाडच झाड आहेत, हिरवंगार दिसतं.
तर आम्ही खाडपाड्याच्या शिवाई देवीचे दर्शन घेतलेले आहे. तर आता आम्ही खरोशीला जायला निघालो. तर चला आता केलंबा आईचे दर्शनाला. चला मग जायचं ना. मग घे. आम्ही खरोशीला पोहोचलेलो आहोत. बाबा कमी गाड्या आहे. राज करते असं. हो तिकडं पण बाबा बाबा रस्त्याच्या पलीकडं बघा. म्हणून मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बोलत होते. तिथपर्यंत भरपूर आहे. चला पुढे चला. ओमकार चला सावली. रुची इथं बाग कुठं सावले. चल ओमकार पुढं. येतील पप्पा. चला रुचीचा. चला पटपट. तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचू आईच्या मंदिरात. दमलेला आहोत आम्ही खूप. तुझं पहा किती सुंदर फाउंटन आहे. मस्त कारंजे आहे ना. तर भातला जा हात लाव. जा ओंकार जा. अजून आले नाही. गाडी लावून बरं.
दमले मी. तुम्ही पाहू शकता आम्ही किती दमलेलो आहोत. तर आम्हाला अजून खूप वरती जायचं आहे आईच्या दर्शनासाठी. दमल्या का? मी मम्मीला लिफ्ट देते. शंकर घरात येते ना दिवसांनी 100 वाजून काय रे हे नाही का? काय घेतो वाव ओ आता आपण थोड्याच वेळात मंदिरात पोहोचू. तर आईचं मंदिर दिसत आहे. गर्दी पण कमी आहे. आईच्या कृपेने आपल्याला गर्दी पण कमी भेटलेली आहे. तर चांगलं दर्शन होईल आज आपलं. माझा आवाज खूपच बसलेला आहे. तर आता आम्ही माऊलीच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे. तर थोड्याच वेळात माऊलीचं दर्शन होईल. चला तर मग केलंबा आईचे दर्शन घेऊया आपण. सर्वांनी हर्ष पाटील श्रीरोज या भक्ताकडून आई केला त्यांनी 101 रुपयाचं भरघोस काम आणल्यानंतर ग्रामांचा आभार धन्यवाद. ऋषभ धनाजी मात्रे भाका बांधा पाणी. पहा आईची पालखी किती सुंदर सजवलेली आहे. खूपच सुंदर सजवली आईची पालखी. तर चला आईच्या पालखीचं दर्शन घेऊया. असं ऐकलेलं आहे की डोंगरात खूप केळीची झाडं होती. तर आई केलंबा केळीच्या झाडांमधून प्रकट झालेली आहे. म्हणून आईचे नाव केलंबा देवी पडलेलं आहे. केलंबा देवी साक्षात आणि स्वयंभू आहे. तुम्ही पाहालच आईचे रूप किती भव्य आणि दिव्य आहे ते. तर पहा मी आईचे दर्शन घेत आहे. दर्शनाला काहीच गर्दी नव्हती म्हणून मस्त दर्शन झालेलं आहे. दरवर्षी आलो की खूप मोठी रांग असते आणि खूप गर्दी असते आईच्या दर्शनाला. तर आज आम्हाला आईच्या कृपेमुळे खूप मस्त दर्शन झालेलं आहे. जास्त वेटिंगमध्ये थांबायला लागलं नाही. पहा आईचं रूप किती भव्य आणि दिव्य आहे ते. खूपच सुंदर. आई केलंबा किती सुंदर दिसत आहे. माऊली केलंबा आईचे दर्शन घेऊन खूप बरं वाटलं. चला तर केलंबा आईचे प्रसाद घेऊया आपण. सगळ्या कशा मस्त रांगेत बसल्यात प्रसाद वाटायला. खूप पद्धतशीर दर्शन झालं आणि प्रसादाचा पण लाभ झाला. खूपच छान. आता आपण केलंबा आईच्या मंदिरात नाचायला जाणार आहोत. तर चला मग आपण नाचायला जाऊया. पाहूया किती लोक नाचतात ती. चला चला चलो का. दरवर्षी दर्शनाला खूप गर्दी असते पण यावेळी खूपच छान दर्शन झालेलं आहे. कारण काहीच गर्दी नव्हती. लगेच आलो आणि लगेच दर्शन झालं त्यामुळे खूप बरं वाटत आहे. चला तर मग आता आपण नाचायला जाऊया. तर पहा आहोंची फोटोग्राफी चाललेली आहे. व्हिडिओ काढत आहेत सगळ्यांचे नाचते. आता आम्ही पण नाचायला सुरुवात करणार आहोत. तर आमची तयारी झालेली आहे नाचण्याची. तर चला आता नाचायला जाऊया. पहा आम्ही नाचायला सुरुवात केलेली आहे. नाचण्यासाठी पहा किती सुंदर अरेंजमेंट केलेली आहे. खूपच मस्त. डीजे पण लावलेले आहेत. तिथं मला माझ्या माहेरच्या कुटुंबातील माझी बहीण भेटलेली आहे. आम्ही एकाच म्हात्रे पाटील कुटुंबातले आहोत. वासंतीताई. तर मी तिला सांगते म्हणजे ओळख करून देते सगळ्यांची ओंकारची. तर आम्ही नाचत आहोत. माहेरचं कोण भेटलं का खूप बरं वाटतं.
कारण खूप दिवसांनी भेटलो आहे आम्ही. वासंतीताई बरोबर नाचून खूप बरं वाटलं मला केलंबा आईच्या दर्शनाला पहिल्यांदा अहोंनी आणलं होतं. आमचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हा अहोंनी मला केलंबा आईच्या दर्शनाला आणलं होतं. तेव्हा मी पहिल्यांदाच केलंबा आईचे दर्शन केलं. तेव्हापासून आम्ही नेहमी केलंबा आईच्या दर्शनाला येतो. ओंकार लहान होता तेव्हा पण आम्ही केलंबा आईच्या दर्शनाला आलो होतो. पण जेव्हा करोनामुळे लॉकडाऊन पडला तेव्हापासून थोडा ब्रेक गेला. तेव्हापासून आम्ही चुकूनच केलंबा आईच्या दर्शनाला येत आहोत. तर आता 2-3 वर्षांनी आम्ही केलंबा आईच्या दर्शनाला आलेलो आहोत. आधीच मला नाचायची हौस आणि त्यात पडला पाऊस बोलतात ना तसं झालं आहे माझे यावर्षी नवरात्रीतले दिवस खूपच चांगले चालले आहेत. या महिलेच्या अंगात देवी आलेली आहे. मला नवरात्रीचा दुसरा दिवस लोक 41 मध्ये कमेंट्स आलेला की अंगात देवी आलेला व्हिडिओ पाठवा प्लीज. म्हणून मी त्यांच्यासाठी ही व्हिडिओ काढत आहे. तशी पण मी ही व्हिडिओ काढलीच असती पण त्याही कमेंट केलेला आहे म्हणून त्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ मी केलेली आहे. कारण गाईज आपण मला खूप सपोर्ट करत आहात आणि खूप चांगला रिस्पॉन्स देतात म्हणून मला व्हिडिओ बनवण्यात आनंद वाटत आहे. एवढं तर मी तुमच्यासाठी करूच शकते. माझा आवाज खूपच बसला आहे त्यामुळे मला बोलायला खूपच त्रास होत आहे. पण तुम्हाला माहीतच आहे जिथं गाणी असतील तिथं मला कॉपीराईट बसतं आहे. तर कॉपीराईट बसायला नको म्हणून मी माझा व्हॉईस रेकॉर्डिंग आवाज ॲड करत आहे. तर आम्ही तिथे खूप एन्जॉय केलेला आहे आणि आम्हाला खूप बरं वाटलं नाचायला. तुम्ही पाहतच आहात. खूपच मस्त दर्शन झालं दोन्ही देवींचं. संध्याकाळी आम्हाला घरच्या देवांची इथं पण जायचं आहे. आज आमची पाली असल्यामुळे आम्हाला प्रसादाचा आणि नाश्त्याचा आमचाच दिवस आहे. त्यामुळे आम्ही लगेच इथून निघणार आहोत. तर आता थोडं नाचून घेतो आहे. नाचून झाल्यावर आम्ही लगेच घरी जायला निघणार आहोत. स्वरूपा पण पहा नाचत आहे. स्वरूपा थोडी थकलेली होती कारण खूपच मंदिरात जायला वेळ लागला आणि खूपच मंदिर वर आहे. डोंगरावर असल्यामुळे खूपच पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो त्यामुळे स्वरूपा थोडी थकलेली होती आणि आम्ही पण थोडे थकलेलो होतो. तरी पण नाचायला आम्हाला खूप मजा वाटली. तर चला आता आम्ही घरी जायला निघणार आहोत. त्याआधी आपण थोडा साईडचा परिसर पाहूया. केलंबा आई किती वर डोंगरावर बसलेली आहे ती आणि पहा तुम्ही किती सुंदर परिसर आहे आणि किती उंच डोंगरावर आईचं मंदिर बांधलेलं आहे. आई केलंबा आई केल्यामधून प्रगट झालेली आहे म्हणून आईचं नाव केलंबा आई पडलेलं आहे. केलंबा आई खरोशीची साक्षात आणि स्वयंभू देवी आहे. तर पहा किती सुंदर परिसर आहे तो. खूप बरं वाटतं आणि मंदिरात पण एकदम थंडगार वातावरण होतं. तर आमची आता फोटोग्राफी चालू होणार आहे. स्वरूपाचे केस विस्कटलेले होते ते मी सारखे करत होते. तर पहा आमची फोटोग्राफी चालू झालेली आहे. तर आता आम्ही फोटोग्राफी झाली की आम्ही लगेच घरी जायला निघणार आहोत. तर आमची फोटोग्राफी झालेली आहे. तर चला आता आम्ही घरी जायला निघालो. या माऊलीकडून नशीब मारुती भोई नशीब मारुती भोई या माऊलीकडून ब्राह्मणने 10 रवींद्र मात्रे या माऊलीकडे आचार्य 111 रुपयाची देणगी आलेली ग्रामस्थ मंडळ खरोशीचा आभारी आहे. प्रसिद्धी आनंद भरणे खैरवे यांच्याकडून 110 रुपये आले. धन्यवाद. तर आम्ही केलंबा आईचे दर्शन घेऊन आलेलो आहोत. दर्शन घेऊन आता तर आमच्या वहिनींच्या आई भेटलेले आणि आमच्या बहिणींची मुलगी
आमच्या वहिनी बरे चला आई, चला. आमची नानी पण भेटलेली आहे, माझ्या मैत्रिणीची काकी. आणि ही आमची आशू. आशू कशी येणारी आहे ना. हा ये कधीतरी आल्यावर नानी ये. आणि फक्त नवलो संगीता बोलत होती मला. चल बाय बाय. चला दर्शन तुम्हाला वर करून जाते. नाही बोलत कोण. अरे तुझी तब्येत खराब झाली ना. ओळखली नाही. बरे आहेत ना. चला बाय. नाही ते गेला पुढं पोर पण गेली. मी मागत राहिले. चला आशू बाय बाय. लांब जायचं आपल्याला. चल ऊन लागतंय. चल आलो आता. तू जा ना पप्पांकडे पुढं. माझी पर्स पण 100 रुपयाकडे राहिली. काहीच खरेदी करायला नाही भेटलं. माझी पर्स 100 रुपयाकडे गेली, त्यामुळे मला काहीच खरेदी करता आलं नाही. तर त्याही जाऊन पोचलेले आहेत गाडीत. मस्त मस्त आलंय सगळं. स्कार्फ वगैरे, ज्वेलरी. खूप सुंदर सुंदर जत्रा भरले. पहा किती मस्त तोरण आहे. काका कितीला आहे. और ये पहा किती सुंदर देवाचे हार आहेत ते. हम ना मला हे कितीला आहे. 200ला आहे का. कोणते सगळे का. आणि ते असं आपल्या मोगऱ्याच्या फुलांचं घेतात ते नाही का. ते नाही तेव्हा मी फुल लावते मला. माझी पर्स. तर आम्ही केलंबा आईचे दर्शन घेऊन आलेलो आहोत. आम्हाला खूप बरं वाटतंय. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पहा किती सुंदर बाजार भरलेला आहे. किती लांबवर भरलेला आहे. आम्ही आता खूप दूर आलेलो आहोत तर मार्केट संपलेलं नाही. खूप दूरवर बाजार भरलेला आहे. आमची गाडी इकडे पार्क केलेली आहे वाटतं. कुठे केले काय माहिती. अख्ख्या दिवसाचा काढा. पहा गाईज किती दूरवर गाड्या लागल्यात. गाड्या बघ किती लागल्या. गाडी उडून नेईल तुला. कुठं लावले हो गाडी. लास्टला चालवायला आम्हाला. गाडीची सवय नाही. फायनली आम्ही गाडीजवळ पोचलेलो आहोत. चला बसा बसा बसा. एसी लावा पहिले. एसी कुल करा. आम्ही खूप थकलेलो आहोत आणि आम्हाला खूप गरम झालेलं आहे. चला तर घरी जायला निघूया आपण. चला. स्वरूपा कसं वाटलं दर्शन घेऊन. बरं वाटलं. गरम पण खूप होतंय.
आज आम्ही खारपाड्याला शिवाई माऊलीचे दर्शन घेतले आणि तिथून आम्ही खरोशीला गेलो, मग केलंबाईचे दर्शन घेतले. खूप बरं वाटलं. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि माझा आवाज पण बदललेला आहे. काय बोलते आवाज बसलेला आहे. बाय. बाय बाय.